Good evening, friends. We are Apex Engineering Academy presenting this webinar on career guidance for diploma level government exams. Government exams may be state level exams or central level exams. Presented by me, that is Professor Sunil Agre. So objectives behind this webinar are: first, understand the preparation strategy for diploma level exams. डिप्लोमा लेवलला ज्याही काही गव्हर्नमेंट एक्झाम्स होतात तर त्याच्या मागे जे काही प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे त्याचा एक आढावा आपण घेणार आहोत. यानंतर ओव्हरव्ह्यू ऑफ जनरलाइज सिलेबस फॉर प्रिपरेशन. स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटसाठी परीक्षा होतात, पण त्यांच्यासाठी एक जनरलाइज सिलेबस आहे, तर तो कसा आहे हे आपण बघणार आहोत. आफ्टर दॅट, अंडरस्टँड द बेनिफिट्स ऑफ अर्ली करिअर बिल्डअप अँड ग्रोथ. आपण डिप्लोमा किंवा डिग्री करत आहात किंवा झालेली असेल तर यामध्ये आपण एक करिअरचा पार्ट झाला. मग हे करिअर अर्ली बिल्डअप म्हणजे जितक्या लवकर आपल्याला बिल्ड करता येणार आणि त्यातल्या ग्रोथ कशा करता येतील या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यानंतर अंडरस्टँड द लॉजिक बिहाइंड द सिलेक्शन ऑफ पोस्ट. बऱ्यापैकी तुम्हा सर्वांना माहिती आहे की गव्हर्नमेंट एक्झाम्स काय असतात. कदाचित हेही माहिती असेल की कुठल्या डिपार्टमेंटसाठी गव्हर्नमेंट एक्झाम्स कंडक्ट होतात. तर पण या एक्झाम्स क्रॅक करण्यासाठी, या पोस्ट क्रॅक करण्यासाठी काहीतरी लॉजिक पाहिजे, काहीतरी स्ट्रॅटेजी पाहिजे आणि ती स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. आणि आम्ही वी आर अपेक्स इंजिनिअरिंग अकॅडमी तुम्हाला तोच प्लॅटफॉर्म देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सिलेक्शन लेवल्स फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. इंजिनियर म्हटलं की दोन टप्पे आहेत आपले, डिप्लोमा आणि डिग्री. जर आपण बघितलं की डिप्लोमा लेवलला सुद्धा काही गव्हर्नमेंट एक्झाम्स होतात आणि डिग्री लेवल दॅट इज युअर ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी पण काही एक्झाम्स होत आहेत. बऱ्यापैकी मुलांना हा अवेअरनेस आहे की ग्रॅज्युएशन और डिग्री कंप्लीट झाल्यानंतर काय करायचं. पण बऱ्यापैकी मुलांना माहितीच नसतं की डिप्लोमा नंतर फक्त डिग्री करण्याऐवजी आणखीही काही गोष्टी करता येतात आणि त्यातलाच एक पार्ट म्हणजे गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन. जर तसं बघितलं तर डिप्लोमा लेवलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या डायरेक्ट एक्झाम आहे. डायरेक्ट एक्झाम म्हणजे सरळ सेवा भरती ज्याला मराठीत म्हटलं जातं. अगदीच तुम्ही एमपीएससीच्या पोर्टलला जरी गेलात तरी तिथं सिम्पली मेन्शन केलेलं असतं सरळ सेवा भरती म्हणजे सरळ भरती. एक परीक्षा द्या, सिलेक्ट व्हा. सोपं आहे ना? तेच ग्रॅज्युएशन लेवल जर बघितले आपण तर त्या ठिकाणी तुमची जी एक स्क्रीनिंग केली जाते आणि ग्रॅज्युएशन लेवलच्या एक्झाम्सला थोडक्यात मराठीत म्हटलं जातं की स्पर्धात्मक परीक्षा म्हणजे जे ती स्पर्धा आहे. मग तुमची स्क्रीनिंग होणार. प्रिलिम्स पहिला टप्पा, मेन्स दुसरा टप्पा, त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आणि देन पुढे जाऊन सिलेक्शन होणार आहे तुमचं. राईट? मग हा विचार करा, समजा ग्रॅज्युएशन लेवलला तुम्ही महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही एक्झाम देत आहात. समजा 100 मुलांनी प्रिलिम्स एक्झाम दिली. त्यातले कुठेतरी 50 किंवा त्यापेक्षा कमी लोक मेन्सला जाणार, स्क्रीनिंग झाली. त्यातले 10 लोक इंटरव्ह्यूला जाणार पुढे आणखी, स्क्रीनिंग झाली आणि कुठेतरी 1 किंवा 2 लोकांचं सिलेक्शन होणार. आपण एक रेशोमध्ये बोलतो. म्हणजे स्टार्टिंग पासून तुमच्या 3 स्टेज क्रॉस झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि डिप्लोमामध्ये जर तुम्ही फोकस केला, डिप्लोमा लेव्हल गव्हर्नमेंट एक्झाम्स, एक एक्झाम तुमचं सिलेक्शन. पण आपल्या मुलांपर्यंत तो अवेअरनेस नाहीये आणि तोच प्रयत्न आम्ही करतो आहोत. यानंतर डिप्लोमा लेव्हल इट्स अ फर्स्ट स्टेज. जसं अगोदरच्या स्लाइडमध्ये मी सांगितलं की डिप्लोमा लेव्हलची डायरेक्ट आपली एक्झाम आहे. ही फर्स्ट स्टेज आहे. सपोज डिप्लोमा लेव्हल डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि फायनल सिलेक्शन. ग्रॅज्युएशनला प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू अँड देन फायनल सिलेक्शन. आपण जर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न बघितला तर इथे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिसतंय की डायरेक्ट रिक्रुटमेंट लेवल 3 क्वेश्चन्स. लेवल 3 क्वेश्चन्स म्हणजे की ज्या ठिकाणी प्रश्न हे सोपे पडणार आहेत. आणि लेवल 1 म्हटलं की प्रश्नांची काठिण्य पातळी ही वाढणार आहे. म्हणजे लेवल 3 म्हटलं तर एक 1 लाइनर क्वेश्चन असेल. लेवल 2 और लेवल 1 म्हटलं की त्याची काठिण्य पातळी आणखी वाढणार आहे. मल्टिपल क्वेश्चन होणार आहे. राईट? दुसरी गोष्ट, डिप्लोमा लेवलला तुम्ही ज्या एक्झामसाठी प्रिपरेशन करतात ते तुमचं सपोज लेवल 3 क्वेश्चनसाठी प्रिपरेशन झालं. आणि ग्रॅज्युएशन लेवलला तुम्ही बघाल, सपोज एमईएस घेतलं म्हणजेच टेक्निकल एमपीएससी, तर त्या ठिकाणी प्रिलिम्स लेवलला सुद्धा तुमचं ते लेवल 3
क्वेश्चनसाठीचं प्रिपरेशन हे उपयोगी ठरणार आहे. पण एमपीएससी मध्ये तुम्हाला मेन्सला तुमचं हे प्रिपरेशन वाढवावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला लेव्हल 2 आणि लेव्हल 1 साठी सुद्धा प्रिपेअर व्हायचं आहे. त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये तुमचं स्किल आणि नॉलेज टेस्ट केलं जाईल. इंटरव्ह्यू तुम्हाला कम्प्लिटली क्रॉस चेक केलं जाणार आणि मग सिलेक्ट होणार तुम्ही. सो मग ग्रॅज्युएशन लेव्हल और एमईएसच्या कंपॅरिझन मध्ये डिप्लोमा लेव्हलच्या ज्या गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत, त्यासाठी प्रिपेअर करणं, त्यासाठी सिलेक्ट होणं, हे कुठेतरी सोपं जातंय आपल्याला. बरोबर? मग कुठले डिपार्टमेंट्स आहेत? राज्य सरकार, स्टेट गव्हर्नमेंट, केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट असे कुठले डिपार्टमेंट्स आहेत की ज्या ठिकाणी डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर सुद्धा गव्हर्नमेंट सर्व्हंट होता येतंय? बरोबर? व्हेरियस डिपार्टमेंट्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. आपल्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जर बघितलं, जे की जनरली आपल्या माहितीमध्ये असतात, पीडब्ल्यूडी, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, डब्ल्यूआरडी, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, मेट्रो, बीएमसी दॅट इज बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पीएमसी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, झेडपी जिल्हा परिषद, एमआयडीसी, एमएसीबी या वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये दरवर्षी किमान 1000 जागा निघतात. आता जर तुम्ही बघितलं असेल की जानेवारी महिन्यामध्ये मेट्रोमध्ये जागा निघाल्या आहेत. बरोबर? झेडपी आणि डब्ल्यूआरडीची ऍड निघाली आहे. काही टेक्निकल इश्यूजमुळे ती पेंडिंग आहे. आणि येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये पीडब्ल्यूडीची पुन्हा ऍड येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे हे वर्षभर हे शेड्यूल सुरूच असतं सरकारचं. हे झालं स्टेट गव्हर्नमेंट. यापैकी तरी काही लोक बऱ्यापैकी अवेअर असतील की हा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ऐकतो आपण काय चाललंय राज्यामध्ये. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा डिप्लोमा लेवलच्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस असतात. हे बऱ्याच जणांना माहितीच नसतं. उदाहरणार्थ सीपीडब्ल्यूडी म्हणजे सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, थोडक्यात नितीन गडकरी ज्या खात्याचे मंत्री आहेत. सीडब्ल्यूआरडी सेंट्रल वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, एमईएस मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, डीआरडीओ, आरआरबी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन, पीएसयूज एक्झाम्पल एसपीएमसीआयएल म्हणजे आपलं नोट प्रेस नाशिकचं. त्यानंतर AAAI मीन्स एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. या सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीज आहेत, डिपार्टमेंट आहेत आणि ह्या ठिकाणी सुद्धा दरवर्षी जवळपास 5,000 पेक्षा जास्त व्हॅकन्सीज निघत असतात. हा सुद्धा रीच आपल्या मुलांपर्यंत होत नाही, अवेअरनेस होत नाही. बऱ्यापैकी आपल्या मुलांना एवढंच माहिती आहे, डिप्लोमा कंप्लीट केला, डिग्रीला ऍडमिशन घ्या. जी प्रोसेस सुरू आहे. डिप्लोमामध्ये डिग्री करावी का? करायलाच पाहिजे, नो डाऊट. पण जर गव्हर्नमेंटने डिप्लोमा ही स्कीम डिझाईन केली, त्याच्यामागे काहीतरी पर्पज आहे ना. तर डिप्लोमाच्या बेसिसवर सुद्धा ज्युनियर इंजिनियर्सची रिक्रुटमेंट होते. हे आपल्या मुलांपर्यंत पोहोचत नाहीये. आता आपण वेगवेगळ्या परीक्षांची मांडणी बघितली, परीक्षांचे डिपार्टमेंट बघितले, स्टेट बघितले, सेंट्रल बघितले. याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे, की परीक्षा जरी वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटसाठी होते, स्टेट गव्हर्नमेंट कंडक्ट करते, सेंट्रल गव्हर्नमेंट कंडक्ट करते. कदाचित प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न पण वेगळा राहणार, तुमचा क्वेश्चन पेपर पॅटर्न पण वेगळा राहणार. परंतु जर आपण जो काही सिलेबस आहे तो जर 2 सेक्शन मध्ये डिफाईन केला, तर सेक्शन 1 दॅट इज युअर नॉन टेक्निकल. त्या नॉन टेक्निकल मध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस और याला जनरल स्टडीज पण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपलं इकॉनॉमिक्स, पॉलिटी, हिस्ट्री एक्सेट्रा कव्हर होतं. अँड आफ्टर दॅट ग्रामर क्वेश्चन्स. जर स्टेट लेवल आपण बघितलं तर त्या ठिकाणी मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर हा सेक्शन 1 झाला. सेक्शन 2 मध्ये आपले टेक्निकल नॉलेज चेक होणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या फील्डचे आहात, सिव्हिल इंजिनियर असेल तर त्यांना सिव्हिल इंजिनिअरिंगचे टेक्निकल सब्जेक्ट्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या ब्रँचला त्यांचे जे काही टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत त्यांच्यासाठी हा सेक्शन 2 असणार आहे. म्हणजे मागच्या स्लाइडला जर आपण बघितलं की जवळपास स्टेट मधले 8 ते 10 डिपार्टमेंट आहे, सेंट्रल मधले 8 ते 10 डिपार्टमेंट आहे आणि या सगळ्यांचा सिलेबस आपण ह्या 2 सेक्शन मध्ये कव्हर करतोय, नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. डिपार्टमेंट नुसार, एक्झाम नुसार थोडेफार चेंजेस असणार आहे, बट 90% हा सिलेबस कॉमन आहे. म्हणजे एकदा हा जो आपण कोर्स कंडक्ट करतो आहोत, त्याच्यासाठी तुम्ही अपियर झालात, तो चांगल्या प्रकारे प्रिपेअर केला, की तुम्ही जवळपास 15 ते 20 डिपार्टमेंट्सला अपियर होण्यासाठी कॅपेबल बनता.
ही गोष्ट आपल्या मुलांपर्यंत पोहोचत नाहीये. आता पुढचा प्रश्न येतो, की हो, प्रत्येकाला वाटतं की गव्हर्नमेंट सर्व्हंट बनावं, पोस्ट क्रॅक करावी, सिलेक्ट व्हावं, सिस्टममध्ये एंटर करावी. बरोबर? याच्यासाठी काही गोष्टी आपल्यात आहेत, हे आपल्याला माहितीच नसतं किंवा त्याची जाणीव करून देणारं कोणी नसतं. हं. याची सुरुवात आपण स्वतःपासून करायला पाहिजे. हा आपला एक अवेअरनेस म्हणून हा वेबिनार आहे. यानंतर तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती देणारच आहे. तर या वेबिनारची मी तुम्हाला एक टास्क देतो, की प्रत्येकाने स्वतःचं स्वॉट एनालिसिस करायचं आहे. स्वॉट म्हणजे काय? कदाचित तुमच्या डिप्लोमा लेव्हल, डिग्री लेव्हल, कॉलेज लेव्हलला तुम्ही ऐकलंही असेल, केलंही असेल. पुन्हा एकदा करायचंय. कारण आता तुमची जी काही लेव्हल आहे ती वेगळी आहे. तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ्स आयडेंटिफाय करायचे. तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत? बरोबर? तुमचे वीकनेस काय? वीकनेस असा काही प्रकार नसतो. ती उलट तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी बनते. पण त्याच्यावर मेहनत घेतली तर. त्यानंतर तुमच्या पुढे अपॉर्च्युनिटीज काय आहेत? बीइंग अ इंजिनिअर, अॅन इंजिनिअर ऑर डिप्लोमा स्टुडंट तुमच्या पुढे अपॉर्च्युनिटीज काय आहेत? आणि त्या अपॉर्च्युनिटीजकडे जाताना तुम्हाला थ्रेट्स कुठले डेव्हलप होणार आहेत? म्हणजे कुठले धोके येऊ शकतात? याचं तुम्हाला तुमचं एनालिसिस करायचंय. ही तुमची फर्स्ट स्टेप असणार आहे गव्हर्नमेंट एक्झाम्सच्या प्रिपरेशनकडे जाताना. थोडक्यात ऑब्झर्व्ह युअर कॅपॅबिलिटी विथ प्रॉपर प्लॅनिंग. तुमची कॅपॅबिलिटी काय हे तुम्हाला कळालं पाहिजे. बरोबर? आमच्याकडे या, आपण भेटूयात. आम्ही प्रत्येकाला ती गोष्ट पहिली नोटीस करून देतो आहोत, की तुमच्या कॅपॅबिलिटीज बघा. पण स्वतःपेक्षा इतर कोणी जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकत नाहीये. तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत? हेड युअर करियर विथ स्टेप बाय स्टेप गोल अचीव्हमेंट्स. प्रत्येक गोष्ट स्टार्ट केल्यानंतर काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येणार आहेत. राइट? बट जर आपल्याकडं आपल्या करिअरसाठी काहीतरी प्लॅन असेल, कुठे पोहोचायचं हे माहिती असेल, तर आपण स्टेप बाय स्टेप तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की प्रयत्न करू शकतो. सो सी द अपॉर्च्युनिटीज इन एक्झाम्स. प्रत्येकाला करिअर करायचं आहे. करिअर करून स्वतःला बिल्ड व्हायचं आहे किंवा ग्रोथ करायची आहे. आणि गव्हर्नमेंट एक्झाम्स मला तरी वाटत नाही की यापैकी कोणाला याचा काही अवेअरनेसच नसेल, की गव्हर्नमेंट जॉब काय आणि प्रायव्हेट जॉब काय. सो गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्ट तर व्हायचंय, पण त्यासाठी मेहनत करावी लागणार. अपॉर्च्युनिटीज माहिती पाहिजे, स्वतःचे स्ट्रेंथ्स माहिती पाहिजे. बरोबर? सो सी द अपॉर्च्युनिटीज इन एक्झाम्स अँड वीकनेस. वीकनेस इट्स नथिंग बट इट्स अन अपॉर्च्युनिटी. जे तुमचे वीकनेस आहेत त्यावर वर्कआउट करा. जे काही तुमचं इट मे बी युअर लेझीनेस किंवा तुमच्याकडे अवेअरनेस नसेल, काही तरी असेल एक रिझन. तर त्या वीकनेसवर तुम्हाला काम करायचं आहे आणि मॅक्स ट्राय करायचं आहे, की तुमची स्ट्रेंथ कशी बनेल, की जेणेकरून तुम्ही या एक्झाम्सवर फोकस करू शकाल. आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये पण बघितलं किंवा यापूर्वीच्या ज्याही स्लाइड्स बघितल्या, की गव्हर्नमेंट डिपार्टमेंट बघितले, गव्हर्नमेंट एक्झाम्स बघितल्या, गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची पण आपण बोललो, स्वॉट बोललो. हे कशासाठी करायचंय थोडक्यात? आपल्याला आपलं करियर बिल्ड करायचंय. 10th नंतर आपण डिप्लोमा करतो आहोत, डिग्री करतो आहोत, कोणीतरी मास्टर्स करणार आहे, कोणी काय. हे सगळं तुमच्या करिअरचे पार्ट झाले. बट करिअर तुम्हाला फक्त शिकत राहायचंय, की कुठेतरी स्टॅबिलिटी पण मिळवायची आहे. आणि आपल्या इंडियामध्ये जर बघितलं, तर गव्हर्नमेंट सर्व्हंट सारखी स्टॅबिलिटी बहुतेक कुठे इतक्या लवकर मिळणार नाही किंवा ग्रोथ पण म्हटलं आपण. सेट युअर करियर ॲट द अर्ली ऑफ युअर एज. गव्हर्नमेंट सर्व्हंट डिप्लोमा तुम्ही करत आहात. 10th ला तुम्ही 16 इयर्स ओल्ड. 3 इयर्समध्ये डिप्लोमा कंप्लीट 19 इयर. 1 इयर प्रिपरेशन करा. डेडिकेटेडली केलं तर 1 इयर पण सफिशियंट होऊन जातंय. वयाच्या 20 मध्ये जर तुमच्याकडे एक पोस्ट असेल, ती पण गव्हर्नमेंट पोस्ट. याच्यापेक्षा करियर वेगळं काय असणार आहे? राइट? हा अवेअरनेस मुलांपर्यंत पोहोचत नाहीये. नंतर जर बघितलं आपण स्टॅबिलिटी, सिक्युरिटी ऑफ गव्हर्नमेंट जॉब्स. 2021 मध्ये आहोत आपण. 2020 मध्ये काय झालं शेवटच्या 10 महिन्यात हे प्रत्येकाने बघितलंय आणि त्याचे कुठेतरी परिणाम आज पण 2021 मध्ये दिसतायत. बऱ्याचशा स्टुडंट्सने घरात बघितलं असं, की स्टॅबिलिटी काय असते, सिक्युरिटी काय असते. जेव्हा या प्रकारचे थ्रेट्स येतायत, कोरोनासारखे, तर त्यावेळी एक्झॅक्टली कळतं, की जॉब सिक्युरिटी काय असते आणि गव्हर्नमेंट जॉब सारखी जॉब सिक्युरिटी ही कोणत्याच जॉबमध्ये नाहीये.
आज सकाळचीच न्यूज आहे, की सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांच्या सगळ्या एम्प्लॉईजला 10% जवळपास महागाई भत्ता ज्याला म्हणतो आपण, तो दिलाय. राइट? सो गव्हर्नमेंट जॉब म्हटलं, की स्टॅबिलिटी आणि सिक्युरिटी तुमची आली. आणि जर तुम्हाला एक परीक्षा दिल्यानंतर जर ही स्टॅबिलिटी आणि सिक्युरिटी येत असेल, तर तुमच्या आयुष्याचे पुढचे निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल होत आहेत. तुम्ही रिसोर्सेस इझिली अवेलेबल करून घेता. बेनिफिट्स अँड वेजेस. एक आपण ज्याला सॅलरी म्हणतो, तुमचा पगार म्हणतो, याही व्यतिरिक्त असे अनेक बेनिफिट्स आहेत, की जो तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबमधून मिळणार आहे. पे कमिशन्स, प्रमोशन्स. मागच्या काही दिवसात तुम्ही ऐकलं असेल, की 6 कमिशन, 7 पे कमिशन, राइट? प्रमोशन्स होत आहेत. या सगळ्या गोष्टी म्हणजे एक तुम्हाला स्टॅबिलिटी मिळते. स्टॅबिलिटी तुम्ही ठरवायची पुढे जाऊन, की तुम्हाला अर्ली करियर बिल्ड करून मिळवायची आहे, की मग खूप फिरून जाऊन आणि मग कुठेतरी स्टार्ट करायचंय. सगळ्यात इम्पोर्टंट आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, त्या ठिकाणी एक जनरल ऑब्झर्व्ह करा, की सोशल स्टेटस, गव्हर्नमेंट सर्व्हंटचं असलेलं सोशल स्टेटस आणि त्यापेक्षा वेगळं काहीतरी करत असलेल्या व्यक्तीचं सोशल स्टेटस. सो हे सगळे एडव्हांटेजेस तुम्हाला यासाठी सांगतोय, की हा अवेअरनेस आपल्या मुलांपर्यंत पोहोचत नाही. ते थोडक्यात आपण म्हणतो ना, कळतं पण वळत नाही, हा प्रकार आहे. दुसरी गोष्ट मुलांमध्ये एक कॉन्फिडन्स नसतो, की माझ्याच्याने होईल का? मी करू शकेल का? नक्कीच करू शकाल. कारण याच्यात वेगळं असं रॉकेट सायन्स काय नाहीये. काय पाहिजे तर तुमचं डेडिकेशन पाहिजे, तुमची सिन्सिअरिटी पाहिजे, करण्याची जिद्द पाहिजे, की हो, मी गव्हर्नमेंट एक्झाम्स करणार आहे. तर का करणार आहे? तुमच्या आतून तुमच्या स्ट्रेंथला जर तुम्ही विचारलं, तर ॲन्सर मिळणार. आणि तरीही होत नसेल, तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा, की अर्ली करियर बिल्ड करायचंय तुम्हाला. वयाच्या 20-21 मध्ये करियर जर तुमचं बिल्ड होत असेल, एक स्टॅबिलिटी येत असेल, तर याच्यासारखी अचीव्हमेंट ती दुसरी काय असणार? सो इट्स अपेक्स, अ लॉजिक बिहाइंड सिलेक्शन. येस, वी आर अपेक्स अकॅडमी. आम्ही काय करत आहोत? वी आर गोइंग ब्रेक थ्रू प्लॅन फॉर स्ट्रॅटेजिक प्रिपरेशन ऑफ दीज एक्झाम्स. ज्याही काही एक्झाम्स आपण अगोदरच्या स्लाइड्समध्ये एनलिस्ट केल्या, त्या प्रत्येक एक्झामसाठी लागणारा जनरलाइज सिलेबस आणि त्या प्रत्येक एक्झामसाठी लागणारा गाईडन्स, त्याच्यासाठी लागणारी स्ट्रॅटेजी आम्ही प्रोव्हाईड करत आहोत. जनरलाइज एक्झाम प्रिपरेशन प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी फॉर ऑल एक्झाम्स. तुमचा जो काही सिलेबस डिझाइन केला आहे, इट मे बी सेक्शन 1 नॉन टेक्निकल, इट मे सेक्शन 2 टेक्निकल. हा सिलेबस हा कंप्लीटली असा डिझाइन करतो आहोत, की ज्याने तुमच्या स्टेट लेव्हलच्या एक्झाम्स, सेंट्रल लेव्हलच्या एक्झाम्स या सर्वांचं प्रिपरेशन होणार आहे. राइट? देन एक्सपर्ट स्टाफ. जोही स्टाफ तुम्हाला टीच करणार आहे, तो स्टाफ एम-पी-एस-सी मेन्स क्वालिफाईड, एम-पी-एस-सी इंटरव्ह्यूला असलेले, हे स्टाफ तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या कव्हर करणार आहेत. टेस्ट सीरीज अँड एक्सप्लेनेशन सेशन्स. तुम्ही आता डिप्लोमाचं जे एज्युकेशन घेतलं किंवा डिग्रीचं एज्युकेशन घेत आहात, त्या ठिकाणचं क्वेशन पेपर पॅटर्न किंवा परीक्षा पद्धती आपण ज्याला म्हटलं, ती एक वेगळी आहे. कदाचित आत्ताच्या ऑनलाईन एक्झाममध्ये तुम्हाला थोडीफार आयडिया आली, की एक क्वेशन असतोय, त्याच्या खाली 4 ऑप्शन आहे, त्यातला एक सिलेक्ट करायचा आहे. ही तुमची जी एक्झाम असणार आहे, ही कंप्लीटली ऑनलाईन होणार आहे ऑर ऑफलाईन होणार आहे. बट ती एम-सी-क्यूच असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेशन. सो त्या क्वेशनसाठी टीचिंग तर लागणारच. त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट सीरीज पाहिजे. एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस पाहिजे. तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग काय असते हे कळालं पाहिजे. तुम्हाला टाईम लिमिट असतो, की 90 मिनिट्समध्ये 1 एंड हाल्फ अवरमध्ये तुम्हाला 100 क्वेशन्स अटेम्प्ट करायचे. काही वेळेला 2 अवर्समध्ये 100 क्वेशन्स अटेम्प्ट करायचे. नॉन टेक्निकल, टेक्निकल या सगळ्या सब्जेक्ट्सला ॲट अ टाईम फोकस करायचंय. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत एक्झाम्स देत आहात. तर त्याच्यामध्ये समजा तुमचा एक सब्जेक्ट घेतला तर त्याचेच 50 टू 60 क्वेशन्स येतायत. इथे चॅलेंज वेगळं असणार आहे. तर त्यासाठी टेस्ट सीरीज सॉल्व्ह करून घेणं, एम-सी-क्यूची प्रॅक्टिस करून घेणं, ह्या गोष्टींवर आपण फोकस करणार आहोत. आफ्टर दॅट एक्सप्लेनेशन सेशन्स म्हणजे तुमची टेस्ट सीरीज झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या चुका कळल्या पाहिजे, की मिस्टेक्स कुठे होतायत. कधी-कधी मुलं जसं तुम्ही आता ऑनलाईन एक्झाम्सला पण केलं असेल, की क्वेशन येत नाही तरी ॲन्सर देऊन टाकलं. बघू काय होतंय ते. सो त्या ठिकाणी मग तुम्ही काहीतरी टिक केलाय, तो चुकलाय. मग चुकला का? आणि ऑप्शन जो करेक्ट आहे, तर तो करेक्ट का? त्याचं एक्सप्लेनेशन सेशन्स तुमच्याकडून करून घेतले जाणार आहे.
सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा झाला कॉमन प्लॅटफॉर्म. पण इथेच न थांबता की प्रत्येक स्टुडंटकडे पर्सनल गाईडन्स अवेलेबल असणार आहे. प्रत्येक मुलाला पर्सनली काउन्सिलिंग केली जाणार आहे. जे मी स्वॉट तुम्हाला करायला सांगितलं, स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स, हे मी स्वतः तुमच्याकडून करून घेणार आहे. आमची पूर्ण टीम तुमच्यासाठी काम करणार आहे त्या गोष्टीवर, की तुमचे स्ट्रेंथ्स काय आणि तुमचं वीकनेसला स्ट्रेंथमध्ये कसं कन्व्हर्ट केलं जाईल. तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर तुमची जी काही पर्सनॅलिटी आहे आज आणि तुम्ही कोर्स कंप्लीट केल्यानंतर जेव्हा जाणार आहात, तुम्हाला तुमचा फरक जाणवेल. पर्सनल गाईडन्समध्ये तुम्हाला नोट्स कशा बनवायच्या याच्याबद्दल डिटेल गाईडन्स केला जाईल. त्यानंतर एमसीक्यू सॉल्व्हिंगच्या टेक्निक्स असतात. एमसीक्यू सपोज काही वेळेला आपल्याला हिंट मिळते. अरे हां, 4 ऑप्शन्स दिसतात. 2 क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन होते, 2 तर 100% माहिती नाहीये. मग त्यावेळेला काय ट्रिक्स वापरायच्या आणि मॅक्सिमम ते उत्तर बरोबरच कसं आणायचं, याच्यासाठी काही टेक्निक्स आहेत, त्या तुम्हाला दिल्या जाणार आहेत. सो ओव्हरऑल अपेक्स इन्स्टिट्यूटमध्ये, अपेक्स अकॅडमीमध्ये तुमच्याकडून कंप्लीट तयारी करून घेतली जाणार आहे. सेंट्रल लेव्हलच्या एक्झाम्स असोत, स्टेट लेव्हलच्या एक्झाम्स असोत, त्या कशा तुम्ही एका कोर्समध्ये वेगळ्या-वेगळ्या डिपार्टमेंटच्या परीक्षा देऊ शकतात आणि लवकरात लवकर तुमची गव्हर्नमेंट एक्झाम कशी क्रॅक होईल, यासाठी आम्ही कंप्लीटली प्लॅन करतो आहोत. या कंप्लीट वेबिनारमध्ये तुम्हाला आयडिया आली असेल. आता तुमचं काम काय? तर तुम्हाला ज्या काही लिंक्स दिसतायत, डू जॉइन अस ॲट फॉलोइंग लिंक. एक तुम्हाला WhatsAppची लिंक दिली आहे ग्रुपची. मे बी काही मुलं जॉइन झाले असतील त्या ग्रुपला आणि जे जॉइन नसणार आहेत, तर त्यांनी या लिंक द्वारे WhatsApp ग्रुपला जॉइन व्हायचं. त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी काही नोटिफिकेशन्स मिळणार आहे, काही स्टडी मटेरियल मिळणार आहे. राइट? याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला वाटत असेल की नाही, तुम्हाला वन टू वन डिस्कस करायचं आहे, आम्हाला भेटून काही डाउट्स क्लिअर करायचे असतील, ते परीक्षेबद्दलचे असतील किंवा आणखी काही असतील, डू व्हिजिट अवर ब्रांच दॅट इज अपेक्स इंजिनिअरिंग अकॅडमी नियर के कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नाशिक. राईट? त्याही अगोदर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. फोनवर पण डिस्कस करू शकता. वी आर हिअर. इट्स नॉट इनफ. We are meeting again for detailed analysis of each exam on next Saturday. ज्याही तुम्हाला परीक्षा सांगितल्या तर त्याच्या एक्झामचं अनालिसिस घेऊन आपण पुढच्या शनिवारी पुन्हा भेटणार आहोत. सो डू रजिस्टर विथ अस अँड रेडी टू गेट सेट गो. युअर डाउट्स, यू कॅन पुट युअर डाउट्स, टेक्स्ट युअर क्वेश्चन्स. तर आपल्याला काही क्वेश्चन्स येत आहेत. सर, एक्झाम कोणकोणत्या आहेत? प्रणव विचारतो आहे. एक्झाम स्टेट गव्हर्नमेंटच्या बघितल्या तर PWD, WRD, BMC, झेडपी. सेंट्रल लेवलच्या बघितल्या तर स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्याच्या अंडर होणाऱ्या CPWD, CWRD, MES, राईट? त्यानंतर मयूर चौधरी, क्लास कधी स्टार्ट करता आहेत सर? तर आपले क्लास 5 तारखेपासून म्हणजे मंगळवार परवापासून स्टार्ट होत आहेत. तुम्हाला नोटिफाय करेलच मी तसं. त्यानंतर सर, एक्झाम बद्दल डिटेल द्या. नेक्स्ट वेबिनार त्यासाठीच प्लॅन केला आहे आणि तरीही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही फोन कॉल करू शकता. तुम्ही ब्रँचला येऊन क्वेश्चन्स विचारू शकता. तुमच्यात काय डाउट्स असतील सगळे क्लिअर करूयात आपण. ऑनलाईन क्लास झूमवर असेल का? रोशन जाधव विचारतोय. नाही, ही बॅच आपण कम्प्लिटली ऑफलाईन कंडक्ट करतो आहोत. कारण ऑनलाईन मोडचे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. कदाचित तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटी एक्झाम्स मध्ये बघितलं असेल. सो एक नॅचरल प्रोसेस म्हटलं टीचिंगची तर ती ऑफलाईन आहे. सो आपण ऑफलाईनवर जास्त फोकस करतो आहोत. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप लिंक, मी तुम्हाला व्हॉट्सअप लिंक ग्रुपला टाकलेली आहे. ती पुन्हा मी तुम्हाला शेअर करतो. मिहिर कुलकर्णी विचारतो. पुणे मेट्रो एक्झाम बद्दल डिटेल्स. तुम्हाला या डिटेल्स पूर्णतः मी सेंड करण्याचा प्रयत्न करतो. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न? तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर केली आहे. व्हॉट्सअप लिंक, त्या ठिकाणी तुम्ही ग्रुपला कनेक्ट होऊ शकता. ग्रुपला तुम्हाला सगळ्या एक्झाम्स बद्दलचे नोटिफिकेशन्स आल्यानंतर कळवलं जाईल.
एक्झामच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजी सांगितल्या जातील. अथर्व मिसार म्हणतोय की कोर्स ड्युरेशन, आपलं कोर्स ड्युरेशन जवळपास 3 महिन्याचं असणार आहे. आणि रोज तुमचे जवळपास 4 ते 5 तासासाठी लेक्चर कंडक्ट केले जाणार. रोज तुमचं टेक्निकलचं लेक्चर आणि नॉन टेक्निकलचं लेक्चर होणार आहे. आणि त्याच्याच सोबत समजा तुमची मॅक्स चान्सेस आहेत की या 2 महिन्यामध्ये ॲडव्हर्टाइज येईल. सपोज जर कुठली ॲडव्हर्टाइज आली नाही, तर ज्यावेळेला ॲड येईल, समजा एखादा महिना डिले झाला, तर ज्यावेळी ॲड येईल त्याच्या अगोदर तुमचं क्रॅश कोर्स टाइप पुन्हा एकदा सगळी रिव्हिजन करून घेतली जाईल. भाभा ऑटोमिक रिक्रुटमेंट सिव्हिल सिलेबस तुम्हाला मिळून जाईल. जनरलाइज जो बारचा एक्झामचा सिलेबस आहे, तो अगेन सेम असणार आहे. टेक्निकल अँड नॉन टेक्निकल. नॉन टेक म्हटलं की त्याच्यामध्ये तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि ग्रामर जीएसचा पार्ट येतो. आणि टेक्निकलमध्ये थोडक्यात तुम्ही जे डिप्लोमाचे एक्झाम सब्जेक्ट्स बघितले आहेत, बऱ्यापैकी ते सगळे सब्जेक्ट्स असणार आहेत. आज तुमचे जे काही डाउट्स क्रिएट होतील, कारण आता तुमच्या डोक्याच्या दार खिडक्या उघड्या झाल्या आहेत. विचार करा. नेक्स्ट सॅटरडे आपण पुन्हा भेटतो आहोत. तुम्ही फोनवर इन्क्वायरीज करू शकता. तुम्ही ब्रँचला येऊन व्हिजिट करू शकता. आज कनेक्ट झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक यू. स्टे कनेक्टेड विथ अस.